कडक उन्हाळ्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणी पातळी झपाट्यानं कमी होतीये। सध्या धरणामध्ये केवळ 39% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे। पवना धरणाच्या पात्रातून आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी आढावा घेतलाय, पाहूया। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारं पवना धरण, ह्या धरणामध्ये 39% इतकंच पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जलसंपदा विभागाने 15% पाणी कपात करण्याचे आदेश दिलेत। परंतु गेल्या 4 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे अजूनपर्यंत पाणी कपात करण्याची गरज नसल्याचं महानगरपालिका आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हे पवना धरणाचं नदीपात्र आहे आणि ह्या पात्रामध्ये देखील आता घट होत चाललेली आहे, कोरडं पडत चाललेलं आहे। पाण्याची पातळी ती दिवसेंदिवस खालावतीये। या ठिकाणी आपण पाहिलं तर उष्णतेमध्ये वाढ होत असल्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी झालेली आहे आणि जर असंच पाणी कमी होत राहिलं तर या ठिकाणी पाणी कपात करण्याची वेळ येऊ शकते। त्यामुळे सर्व नागरिकांनी जे आहे ते पाणी जपून वापरावं असं देखील आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। पुढचा एक महिना पाणी पुरेल इतकाच हा पाणी साठा असल्याचं देखील प्रशासनाकडून सांगितलं जाते। त्यामुळे पाण्याचं जे आहे ते जपून वापर करावा असं आवाहन आता महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।